सोलापूर शहरातील होम मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। यंदाचे 54वे कृषी प्रदर्शन आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील संतोष पवार यांनी 4 पायाचा कोंबडा घेऊन प्रदर्शनात आले आहे। हा कोंबडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। या कोंबड्याचे नाव सोन्या आहे। कोंबड्याला तब्बल 4 पाय आहे। देवाने दिलेली नैसर्गिक देणगी म्हणावी लागेल। कोंबड्याचे मालक संतोष पवार यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। मी संतोष परशुराम पवार, फलटणचा आहे मी, जिल्हा सातारा। या कोंबड्याचं नाव आहे सोन्या। मुलाच्या नावानं लॉन्च केलं आहे बघा इकडे। सोन्या नाव ठेवलं आहे आम्ही, लाडानं ठेवलं आहे। तर याचं वजन आता 2 किलो 800 ग्रॅम आहे आणि याचं वय जर म्हणाल तर हा आत्ता सध्या 6 महिने पूर्ण झाले, त्याला 7वा महिना लागला आहे। ब्रीडिंगसाठी घरी ठेवलेलं आहे की विक्री वगैरे करत नाही, मागणी होते पण मी देत नाही। नैसर्गिक गोष्ट आहे म्हणजे आम्ही काय करू शकत नाही। हे नैसर्गिक आहे किंवा देवाची देण आहे असं म्हणा तुम्ही तरी चालेल। ते 4 पायामध्ये म्हणजे त्याला टच वगैरे जर केलं तर सवीमध्ये त्याला जाणीव होते, ह्याच्यामध्ये जीव आहे। फक्त हे 2 पाय ते खाली मोठे आहेत, त्यामुळे हे टेकत नाहीत खाली। त्यामुळे हा 2 पायावरती त्याचा दिनक्रम जो आहे चालण्याचा वगैरे तो 2 पायावरतीच करतो। अजून तर केली नाही आहे, कारण ज्या मादीबरोबर ह्याला मी ठेवलं आहे 3 माद्यांच्या बरोबर ते अंडे देत आहेत। आता 30 मादी ज्यावेळेस अंडे द्यायचं बंद करेल तिथून पुढे ती क्रिया चालू होईल। आम्ही किंमत नाही करायची असं ठरवलं फॅमिलीनं की नामांकित कंपनीनं मागितलं 9,000 रुपयाची किंमत केलेली आहे त्यांनी, पण आम्ही बोलत आम्ही काय देणार नाही आहे, आमच्या घरीच राहील म्हणून। सोन्या म्हटलं ना, माझी फॅमिली जर बोलली की नाही माझ्यापेक्षा तर ऐकतो। जरा मी लांब आहे ह्याच्यापासून, तर मी दिवसभर बाहेर असतो। पण फॅमिली, मला 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलगी। जर मुलगी जर बोलली सोन्या तर ऐकतो। माझा व्यवसायच आहे, पोल्ट्री व्यवसाय आहे माझा। मी पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये असं माझी स्वतःची गाडी आहे, कोंबडी सेल करतो मी, गावरान कोंबडी। अंड्यासाठी रिझल्ट चांगला आहे। कावेरी जातीचा पक्षी असतो माझ्याकडे, कोंबडी कंटिन्यू अंडा देते। हा व्यवसायच आहे माझा। जर ब्रीडिंग करून जर अशा पद्धतीने जर सक्सेस झाला तर 100% मग तो कोंबडा पण मी सेल करणार। पण प्रयोग करणं गरजेचं आहे की हा सक्सेस होतोय की नाही, अजून प्रयोग केला नाही याचा। त्यामुळे सोन्या कोंबड्याला 4 पाय आहे। 4 पायामुळे सोन्याला अडचणी असतील असे वाटत होते, परंतु संतोष पवार यांनी लोकॅलिटीची माहिती देताना सांगितले की 4 पायामधून 2 पायाचा उपयोग करतो। जादा 2 पाय आहेत, परंतु त्यामुळे सोन्याला कसलीही अडचण नाही। काही दिवसांपूर्वी संतोष पवार यांनी या कोंबड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता। 4 पायांचा कोंबड्याचे व्हिडिओ प्रसारित करताच एका कंपनीने त्याची हजारो रुपयात मागणी केली होती। इतर कोंबड्याप्रमाणे सोन्या सर्व क्रिया करत असल्याने त्याचे उत्पादन वाढवणार असल्याची माहिती संतोष पवार यांनी दिली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।